नमस्कार मित्रांनो, एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माढा भरती 2021 त्याच्यासाठी एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, बुक्स आणि नोट्स आपल्याला कुठले वापरायचे आहे, सिलेबसमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कुठले आहेत, तर त्याची सर्व माहिती आपण यामध्ये घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये बघा कोणत्या पदासाठी आपल्याला फॉर्म भरता येऊ शकतो। तर आपण मुख्यतः या दोनच पदाचा यामध्ये विचार करणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। याच्यामध्ये एकूण पदे आहेत 119 आणि याला ज्युनियर इंजिनियर असं आपण म्हणतो। नंतर आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य, याच्यामध्ये 30 असे पदे आहेत। हे जे ज्युनियर इंजिनियरचे पदे आहेत हे फक्त ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिप्लोमा प्लस BE झालेले आहे, तसेच हे सर्वजण या ज्युनियर इंजिनियर पदासाठी एलिजिबल आहेत। आणि जे सहाय्यक अभियंता स्थापत्य आहे याच्यासाठी फक्त सिव्हिलची डिग्री झालेला असला पाहिजे। तर सिव्हिलची डिग्री ज्यांची झालेली आहे त्यांना हे पद भरता येते। तसेच हे जे दोन पदं आहेत या दोन्ही पदांना एक्सपिरियन्सची कुठलीही गरज नाही आहे। तर याच पदाविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। नंतर बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्या 119 जागा होत्या, तर त्याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग। ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे तर तेच विद्यार्थी या ज्युनियर इंजिनियरसाठी एलिजिबल आहेत। नंतर बघा त्यांची जी सॅलरी आहे ती 38,600 ते 1,22,800, म्हणजे बघा यामध्ये जे मिनिमम सॅलरी असणार आहे ती आहे 38,600। जो एज क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये 18 ते 38 वर्ष हा इतका असणार आहे। नंतर आता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, तर याच्यामध्ये बघा सिलेबस दिलेला आहे आणि इकडे मार्क्स दिलेले आहे। तर याच्यामध्ये मराठी जो आहे तो आहे 25 मार्क्ससाठी, नंतर इंग्लिश बघा 25 मार्क्ससाठी, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग बघा 25 मार्क्ससाठी, त्याच्यानंतर जनरल स्टडीज बघा 25 मार्क्ससाठी, नंतर टेक्निकल बघा 100 मार्क्ससाठी। असे टोटल यामध्ये 200 क्वेश्चन असणार आहे आणि 200 मार्क्सचा हा पेपर असणार आहे। मित्रांनो, यामध्ये मराठी जो विषय आहे तर तो बघा हा 25 मार्क्ससाठी आहे। याच्यामध्ये ज्या प्रिव्हियस इयरच्या एक्झाम होत्या म्हणजे ज्या स्टेटच्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रश्न आहेत तर ते या टॉपिकवर विचारलेले आहेत। तर तुम्ही यामध्ये बघू शकता इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत। तर याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो। मराठी भाषेचा उगम व व्याकरण, संधी विग्रह, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसंग्रह व वाक्यरचना, असे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत यामध्ये। तर दुसरा टॉपिक बघा इंग्लिश आहे, हा पण 25 मार्क्ससाठी असणार आहे। याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्यामध्ये बघा सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, ग्रामर आहे, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, पॅसेज कॉम्प्रेन्शन आहे। आणि मित्रांनो, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे पण 25 मार्क्ससाठी असणार आहे। तर याच्यासाठी कुठले बुक्स यूज करायचे ते आपण नंतर बघणार आहोत। आता बघा GS जनरल स्टडीज। जनरल स्टडीजमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे, तर त्याच्यामध्ये बघा जनरल स्टडीज चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील, म्हणजे जे करंट अफेअर्स आहेत ते तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, ते त्याची तयारी चांगली असली पाहिजे। नंतर बघा महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, इतिहास, पर्यावरण। तर याचा अभ्यास आपण कुठून करायचा, तर याची माहिती आपण समोर बघणार आहोत। आणि सिव्हिल टेक्निकल बघा हा 100 मार्क्ससाठी येणार आहे। तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत, म्हणजे जे प्रिव्हियस इयरच्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये ह्या इम्पॉर्टंट टॉपिकमधून जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत। तर हे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही बघू शकता। बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, मेकॅनिक्स आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आहे, थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स आहे, स्ट्रक्चरल ॲनालिसिस अँड स्टील स्ट्रक्चर आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, नंतर डिझाईन ऑफ रेन्फोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट आहे, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आहे, सर्वेइंग आहे, इस्टिमेटिंग कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे। नंतर बघा इरिगेशन इंजिनिअरिंग आहे, हायड्रॉलिक्स अँड फ्लुइड मेकॅनिक्स आहे, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, नंतर ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग आहे, नंतर बघा इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे। असे हे सब्जेक्ट आहेत। जर मित्रांनो तुम्हाला या एक्झामची प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करायची असेल, म्हणजे हे इम्पॉर्टंट टॉपिक व्यवस्थित कव्हर झाले पाहिजे, आपल्या चांगल्या नोट्स असल्या पाहिजे, तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे बुक्स आहेत त्याची लिंक दिलेली आहे आणि आपला कोर्स पण लॉन्च झालेला आहे। तर तुम्ही यामध्ये हे बुक्स बघू शकता। आपलं एक्झाम स्टडी ॲप आहे त्याच्यावरून पण तुम्ही ते ॲक्सेस करून घेऊ शकता। तुम्ही जर सेल्फ प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी जे सिव्हिल टेक्निकल आहेत हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि नोव्हेंबरमध्येच एक्झाम असणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मिळणार, म्हणजे बघा क्वेश्चन असणार आहे, नंतर आन्सर असणार आहे, खाली डिस्क्रिप्शन असणार आहे।
तर अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्हाला तयारी करायची आहे आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला करून घ्यायचे आहे. नंतर बघा इंग्लिश आहे, मराठी आहे, नंतर GS आहे. GSसाठी तुम्हाला करंट अफेअर जर करायचं असलं तर EMPSC कट्टावरून तुम्ही करंट अफेअर्स मंथली डाउनलोड करू शकता. मग नंतर आपलं बघा GS आहे. GSसाठी एखादं MPSCचं बुक्स घेऊ शकता आणि जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले आहेत तुम्हाला तर त्याची प्रिपरेशन करायची आहे तुम्हाला. नंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी जी आहे तर अनिल अंकलगी सरांचं बुक्स आहे, त्याच्यामधून तुम्ही प्रिपरेशन करू शकता. नंतर जे मॅथमॅटिक्स आहे, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे तर त्याच्यासाठी जे MPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत तर त्याचीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक्स रेफर करू शकता. तर बस हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायची होती. तर थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला.